स्वराजने त्याच्या आईवडिलांच्या मदतीने खूप मोठा हिऱ्यांचा व्यवसाय उभा केला होता. सुरुवातीला एक छोटंसं हिऱ्या मोत्याचं दुकान होतं, परंतु आता त्याच छोट्याशा दुकानाचं एक भव्य कारखान्यात रूपांतर झालं होतं. सुरुवातीला स्वराजने आईवडिलांशी गोड बोलून धंद्यासाठी लागणारा पैसा वडिलांच्या पेन्शनमधून सर्व काढून घेतला होता आणि आता तोच धंदा करोडोंचा बिझनेस करत होता. परंतु जसा स्वराजकडे पैसा यायला लागला तो वाईट संगतीला गेला. ज्या आईवडिलांनी त्याच्यासाठी त्यांच्याजवळची सर्व जमापुंजी दिली त्या आईवडिलांनाही तो विसरला. घरी दारू पिऊन यायचा, आईवडिलांना शिवीगाळ करायचा, म्हाताऱ्या आईवडिलांना कधी दारूच्या नशेत मारहाणही करायचा. त्याला पैशाची कोणतीच कमी नसताना देखील त्याने त्याच्या आईवडिलांची एवढी बेकार आणि वाईट अवस्था करून ठेवली होती की त्याचे आईवडील फक्त देवाकडे मरणच मागत होते. एक दिवस स्वराज खूप दारू पिऊन अगदी वाईट अवस्थेत घरी आला. घरी येतात समोर आईवडिलांना बघून त्याने त्यांच्यावर हात उचलला आणि त्यांना धक्के देत घराबाहेर हाकलवून दिलं. जसे त्याच्या आईवडिलांनी घराबाहेर पाऊल टाकलं, दुसऱ्या दिवशी पहाटेच स्वराजला फोन आला. त्याच्या हिऱ्यांच्या कारखान्यामध्ये खूप मोठा स्फोट झाला. पूर्ण कारखाना जळून त्यामध्ये खाक झाला. असं काय झालं की आईवडिलांनी घराबाहेर पाय ठेवला आणि स्वराजचं सर्व काही संपुष्टात आलं, उद्ध्वस्त झालं. म्हणतात ना, एखाद्याने दिलेला आशीर्वादसुद्धा फुकट जात नाही आणि एखाद्याने दिलेला शापसुद्धा कधीच फुकट जात नाही. मग आईवडिलांचा तळतळाट कसा जाणार होता? त्याने एवढा त्रास त्याच्या आईबाबांना दिला होता की त्याच्या शेवटच्या क्षणाला तो त्याचं सगळं सुख, प्रॉपर्टी गमावून बसला होता. आणि सगळं झालं ते फक्त आणि फक्त आईवडिलांच्या शापामुळेच. रजनीताई त्यांच्या मुलाच्या कारखान्याच्या बाहेरच्या गेटवर जाऊन बसून मुलाची येण्याची वाट पाहत होत्या. त्यांची नजर फक्त दाराकडेच होती. त्यांच्या नजरेत काळजी, चिंता, भीती स्पष्टपणे दिसून येत होती. एका जागी खूप वेळ बसून आता त्यांचे गुडघे दुखू लागले होते. तिथे शेजारी बसलेल्या सिक्युरिटी गार्डला त्यांच्याकडे पाहून त्यांची दया आली आणि त्याने त्यांची खुर्ची त्यांच्याकडे सरकवली आणि त्यांना बसायला सांगितले. तेव्हा रजनीताईंनी त्याचे आभार मानले आणि पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला मनापासून आशीर्वाद दिला. काही वेळ त्यांच्या मुलाची गाडी खाली उतरताना पाहून रजनीताई धावत पळत त्यांच्या मुलाजवळ गेल्या आणि त्याला बिलगून ढसाढसा रडू लागल्या. जणू काही त्यांनी इतक्या वेळेपासून दाबून ठेवलेला अश्रूंचा बांधच फुटला होता. पण आईला अशा कपड्यांमध्ये सगळ्या लोकांसमोर बिलगलेले पाहून स्वराजला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं. त्याने लगेच रजनीताईंना स्वतःपासून दूर करून सिक्युरिटी गार्डला विचारलं. सिक्युरिटी गार्डला म्हणाला, कोण आहे ही म्हातारी आणि इथे काय करत आहे? तो गार्ड म्हणाला की सर, त्या कधीपासून तुमची वाट पाहत आहे. बघा सर, तुमच्यामुळे त्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. स्वराज त्या गार्डवर ओरडत म्हणाला, डोकं खराब झालं आहे का तुझं? हे माझं ऑफिस आहे. कुणी येण्यासाठी मी इथे धर्मशाळा उघडलेली नाही. मी हे ऑफिस भिकाऱ्यांची सेवा करण्यासाठी उघडलं आहे का? बाहेर काढा यांना आणि काही पैसे देऊन कळत नाही कसे निर्लज्जपणे भीक मागण्यासाठी येऊन जातात. आपल्या मुलाच्या तोंडून आपल्याचबद्दल असे शब्द ऐकून त्यांना खूप मोठा धक्काच बसतो. त्या जागेवर स्तब्ध होऊन त्यांच्या मुलाकडे एकटक बघत राहतात. त्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहू लागतात. बाळा, हे तू काय बोलत आहेस? तुझे वडील तिकडे रुग्णालयात जीवन मरणाच्या दारात उभे आहेत. डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांच्यासाठी लवकरात लवकर रक्ताचा बंदोबस्त करा. बोलता बोलता रजनीताई मुलाच्या पायावर पडून नवऱ्याच्या जीवाची भीक मागू लागल्या आणि ढसाढसा रडू लागल्या. स्वराजने त्यांचा हात पकडून त्यांना बाजूला सरकवले आणि म्हणाला, तुला काय वाटतं, वडिलांचा जीव वाचण्यासाठी मी बेडवर पडू का? मागच्या वेळी मी किती आजारी पडलो होतो माहिती आहे का? तिथून माझ्याजवळ इतका वेळ नाही आणि मी त्या म्हाताऱ्याला माझा एक थेंबही रक्त देणार नाही. रजनीताई त्यांचा पदर पसरवून स्वराजला म्हणाल्या, फक्त एकदा माझी मदत कर बाळा. मी काही करून तुझ्या उपकाराची परतफेड नक्की करीन आणि तुझे सर्व कर्ज देखील परत करीन. जर तू रक्तदान केल्याने तुझ्या वडिलांचे प्राण वाचत असतील तर. रजनीताई काही पुढे बोलण्याच्या आधीच स्वराज त्याच्या आईवर जोरात ओरडला, कळत नाही का तुला?
भिकाऱ्यासारखी मागेच लागली आहेस माझ्या. इतकं बोलून स्वराजने थोडे पैसे आईच्या तोंडावर फेकले आणि म्हणाला, हे उचल आणि आत्ता यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडून ठेवू नकोस. इतकं बोलून स्वराज तावातावाने त्याच्या आईकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेला. हे सर्व काही तिथे उभा असलेला सेक्युरिटी गार्डही पाहत होता. त्याचे डोळे भरून आले होते. स्वराज जाताच तो पळत रजनीताईंच्या जवळ गेला आणि त्यांच्या हातांना पकडून उभे केले. त्यांना पाणी पाजले आणि विचारले, आई, हा खरंच तुमचा मुलगा आहे का? रजनीताईंनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा सेक्युरिटीने त्यांना पूर्ण कहाणी विचारली, जे ऐकून तो सुद्धा आतून पूर्णपणे हादरून गेला होता. तो रजनीताई यांना धीर देत म्हणाला, आई, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. देवावर विश्वास ठेवा. मला सांगा की मी तुमची काय मदत करू शकतो. तो म्हणाला, बाबांना रक्ताची गरज आहे तर त्याची व्यवस्था होऊन जाईल. इतक्यात स्वराज त्याच्या मीटिंगला जाण्यासाठी बाहेर निघाला तर त्याच्या आईला तिथेच बसलेले पाहून त्याने रागात त्याच्या आईचा हात पकडला आणि तिला तिथून घेऊन जाऊ लागला. त्यावेळी त्याच्या व्यतिरिक्त तिथे अजून कोणीच नव्हते. त्याने विचार केला की कोणी यायच्या आत आईला इथून बाहेर काढतो. जर आईला इथे कोणी पाहिले आणि तिने तिचे तोंड उघडले तर माझी लाखो रुपयांची डील कॅन्सल होईल. मग त्याने कसला विचार न करता पुढे येऊन त्याच्या बॉसच्या स्वराजच्या मग त्या गार्डने कसलाही विचार न करता पुढे येऊन त्याच्या बॉसच्या स्वराजच्या जोरदार कानाखाली मारली. आवाज इतका मोठा होता की आत काम करत असलेले सगळे लोक ऑफिसमधून बाहेर आली होती आणि स्वराजकडे पाहत होती. लाज नाही वाटत का स्वतःच्या आईसोबत असं करताना? तो सेक्युरिटी गार्ड त्याच्या बॉसला म्हणाला, तुझी एवढी हिंमत की तू तुझ्या बॉसवर हात उगारलास? मी आत्ताच्या आत्ता तुला नोकरीवरून काढून टाकतो. स्वराज रागाने म्हणाला, अरे, लात मारतो मी तुझ्या नोकरीला. जो स्वतःच्या आईवडिलांचा होऊ शकत नाही तो आमचा काय होणार? आज त्या सेक्युरिटी गार्डची हिंमत पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले होते आणि स्वराज एका हाताने त्याचा गाल पकडून उभा होता. त्या गार्डने रजनीताईंचा हात पकडला आणि म्हणाला, चला आई इथून. रजनीताई सरळ हॉस्पिटलला पोहोचल्या. डॉक्टरांनी त्या गार्डचा रक्तगट चेक केला तर योगायोगाने त्याचा रक्तगट रजनीताई यांच्या नवऱ्याच्या रक्तगटाला मॅच झाला होता. रजनीताई समोरच्या खुर्चीवर बसून त्या सेक्युरिटी गार्डला मनापासून आशीर्वाद देत होत्या. तिच्यासाठी तो देवाचं रूपच जणू काही घेऊन आलेला होता. रजनीताई रक्त दिल्यानंतर त्या सेक्युरिटी गार्डच्या पायावर पडून ढसाढसा रडू लागल्या. गार्डने त्यांना उचलून उभे केले आणि म्हणाला, आई, तुम्ही ह्या गरीब मुलाला पापाचे भागीदार बनवत आहात का? आईचे हात नेहमी मुलांना आशीर्वाद देण्यासाठी असायला हवे. तो सेक्युरिटी गार्ड रजनीताई यांचे दोन्ही हात त्यांच्या डोक्यावर ठेवत असं म्हणाला, बाळा, आज माझ्यामुळे तुला तुझी नोकरी गमवावी लागली. माझ्याकडे हे थोडे पैसे आहेत, ठेवून घे. तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी कामी येतील. आई, नोकरीबद्दल आपण नंतर विचार करू. तुम्ही आधी इथे बसा. सकाळपासून रडतच आहात. माहिती नाही तुम्ही काही खाल्ले आहे की नाही. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. रजनीताई पाणवलेल्या डोळ्याने फक्त त्याला जाताना पाहत होत्या. हा अनोळखी असूनही आज त्याने प्रतापरावांचे म्हणजेच त्यांच्या पतीचे प्राण वाचवले होते. तर दुसरीकडे त्यांच्या सख्ख्या मुलाने त्यांना भिकारी बोलून त्यांच्या आईचा अपमान केला होता. हाच दिवस पाहण्यासाठी त्यांनी मुलाच्या प्रेमासाठी कष्ट मेहनत घेतली होती का? दिवस रात्र एक करून प्रतापरावांनी मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते, जेणेकरून त्याची सर्व स्वप्न पूर्ण करावी. मुलगा नोकरीला लागून सेटल झाल्यावर रजनीताई यांच्या आवडीनुसार खूप प्रेमाने स्वातीला आपल्या घरची सून म्हणून घेऊन आल्या होत्या. विचार करता करता त्या त्यांच्या भूतकाळातील गोष्टीत हरवल्या. त्या स्वातीला म्हणायच्या, सुनबाई, आता हे घर, या घराची सर्व जबाबदारी तुझी आहे. आता आम्हाला आमच्या उतारवयात सुखाने आयुष्य जगायचे आहे. रजनीताई त्यांच्या नववधू सुनेला म्हणजे स्वातीला म्हणाल्या. स्वाती आणि स्वराज दोघे एकमेकांना बऱ्याच वर्षापासून ओळखत होते. त्यामुळे रजनीताई आणि प्रतापराव यांनी मुलाचा आनंद लक्षात घेऊन दोघांचे खूप धूमधडाक्यात लग्न लावून दिले. सुरुवातीला सगळं काही सुरळीत चांगलं चाललं होतं. पण स्वाती ही मोठ्या घरची मुलगी असल्यामुळे तिला एकटीला राहण्याची सवय होती. तिला एकांतात राहायला आवडत होते. सासू सासऱ्यांनी तिला काही काम सांगितले की तिची तळपायाची आग मस्तकात जात होती. ती नेहमी याबाबत स्वराजकडे
त्या दोघांची तक्रार करायची, पण तो म्हणायचा की तू काही दिवस चांगली वागलीस तर या सर्व प्रॉपर्टीची मालकीण म्हणून ओळखली जाशील. म्हणून स्वाती तिच्या भावनांना आवर घालत खोटे हास्य चेहऱ्यावर ठेवून तिच्या सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट मान्य करू लागली, त्यांचं ऐकू लागली. एक दिवस प्रतापराव खूप आजारी पडले. त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तेव्हा त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्या उपचारांसाठी खूप जास्त खर्च सांगण्यात आला. अशातच रजनीताई त्यांच्या मुलाला म्हणाल्या की बाळा, तुझ्या वडिलांनी भरपूर सेव्हिंग करून ठेवली आहे. भरपूर पैसा आहे त्यांचा बँकेत, पण ते आता आपल्याला कसे मिळणार माहिती नाही. आणि तुझे वडील काही सांगण्याच्या स्थितीत देखील नाही आहेत. त्यामुळे तूच बंदोबस्त कर पैशांचा. बाळा, त्यावर स्वराज म्हणाला की इतकी मोठी रक्कम आणि तीही इतक्या लवकर कसं शक्य आहे? एक साधारण नोकरी करणारा माणूस आहे मी. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि दुसरीकडे माझ्या ऑफिसचं काम सुरू आहे. मग इतक्या लवकर इतकी मोठी रक्कम कुठून कसा जमा करू शकतो मी? रजनीताई म्हणाल्या की बाळा, कोणत्या तरी मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून उधार घे. एकदा का तुझे वडील बरे झाले की सर्व घेतलेले पैसे व्याजासकट त्यांना परत करू. स्वराज म्हणाला, म्हणूनच मी बाबांना सांगत होतो की तुमचा सर्व हिशोब प्रॉपर्टी मला सांभाळायला द्या. पण कदाचित बाबांना माझ्यावर विश्वासच नव्हता. रजनीताई म्हणाल्या, बाळा, आता तुझ्या वडिलांना बरे वाटले की सर्वप्रथम मी त्यांना हेच काम करायला सांगेन. आता आमचं वय झालं आहे, कधी काय होईल याचा भरोसा नाही. ठीक आहे आई, मी बघतो, कुठून काही मदत मिळाली तर. इतकं बोलून स्वराज तिथून निघून गेला. थोड्या वेळाने स्वराज येऊन त्याच्या आईला म्हणाला की आई, पैशांचा बंदोबस्त झाला आहे, पण त्याला 1 महिन्याच्या आत पैसे परत करावे लागतील, नाहीतर माझ्या शब्दाला काही अर्थ राहणार नाही. हो स्वराज, एकदा तुझे वडील बरे झाले की आपण सर्वात आधी हे घेतलेले कर्ज परत करूया. इतकं बोलून रजनीताई प्रतापरावांच्या जवळ निघून गेल्या. तर इकडे स्वाती स्वराजला एका बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली की हे काय, इतकी मोठी रक्कम तुम्ही कुठून जमा केली आहे? हे आपलेच पैसे तर आहेत. हो, आपलेच पैसे आहेत, पण काही मोठे मिळवण्यासाठी असे छोटे छोटे तुकडे फेकावेच लागतात. त्यावर स्वाती जरा रागातच म्हणाली, एकतर तुम्ही मला न विचारता आपले पैसे दिलेत आणि वर असे कोड्यात बोलत आहात. मला तर काही समजत नाही. तुम्ही मला जरा सविस्तर सांगाल का? स्वराज शांतपणे म्हणाला की आता मी बाबासाठी इतकं कर्ज घेतलं आहे म्हटल्यावर आई ते कर्ज आधी परत करणार, शिवाय बाबांची सर्व खाती माझ्याकडे सुपूर्द नक्की करणार. कारण आता त्यांच्या मनात तब्येतीविषयी नेहमीच भीती राहणार. आपल्याला आपले पैसेही परत मिळतील आणि बाबांची संपूर्ण संपत्ती देखील आपल्याच नावावर होईल. मग मी लवकरच माझ्या ऑफिसचा मालक होईल. त्यानंतर काही दिवसातच प्रतापराव डिस्चार्ज घेऊन घरी येतात. तेव्हा रजनीताई सर्वप्रथम संपत्तीचे कागदपत्र स्वराजच्या नावे काढण्यासाठी प्रतापरावांना सांगतात. पण असे करण्यास प्रतापराव नकार देतात. अरे, आपल्या म्हातारपणी ही संपत्ती आपल्याला आधार आहे ना, शिवाय जे काही आहे आपलं ते आपण गेल्यानंतर स्वराजचं तर आहे. मग त्याला जे आज मिळो किंवा उद्या मिळो त्याने काय फरक पडतो? त्यावर रजनीताई त्यांना सांगतात की हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण आता त्याने पैसे जमा केले आहेत, देऊ न करो. पण जर समजा तुमची तब्येत पुन्हा खराब झाली आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागले आणि पैशांची गरज भासली तर पुन्हा कोणाकडे हात पसरायचे? आणि जर ऐन वेळेस पैशांचा बंदोबस्त झाला नाही तर उगाच अनर्थ व्हायला नको. आता प्रतापरावांनी देखील विचार केला की हो, तू सुद्धा बरोबर बोलत आहे. काल माझी जी अवस्था झाली ती पुन्हा झाली तर, हा विचार करत प्रतापरावांनी त्यांची संपत्ती स्वराजच्या नावावर केली. सगळं काही त्यांच्या नावावर केलं. दुसऱ्या दिवशी रजनीताई स्वातीकडे जाऊन सांगतात की सूनबाई, जरा पोहे बनवून आणतेस का? तर तिकडून सून जोरात चिडून म्हणाली, 1 मिनिट आई, मी पेपर घेऊन येते, मग तुम्ही मला सांगा की मी काय काय बनवायचे आहे. रजनीताई म्हणाल्या, हे तू काय बोलत आहेस सूनबाई? मला समजले नाही. स्वाती रागात म्हणाली, तुम्हा लोकांच्या नजरेत तर हे घर म्हणजे हॉटेलच आहे ना. इथली मी वेटर, जी तुमच्याकडून ऑर्डर घेते आणि बनवून तुमच्यासमोर आणून देते. तर सांगा, आणखी काय ऑर्डर आहे तुमची? आई आजारी, बाबा आहे, तुम्ही नाही. जर स्वतःच्या हाताने काही केलं तर ते तुम्ही बनवून घेऊ शकता. तुम्ही पोहे प्रत्येक वेळी कामासाठी मला आवाज देणे गरजेचे नाही. इतके बोलून स्वाती तिथून तावातावाने निघून गेली. बिचारी पूर्ण दिवस घरातील कामे करून थकून जात असणार, म्हणून अशी बोलली असणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तिला चांगलीच ओळखते. असा तिचा राग शांत होईल.
तशी माझ्याकडे येऊन माफी मागणार ती. चला मीच तुमच्यासाठी आज पोहे बनवून घेऊन येते. मनात चाललेला गोंधळ लपवत रजनीताई हसत म्हणाल्या आणि किचनमध्ये निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी रजनीताई प्रतापरावांना म्हणाल्या, आज तुमच्यासाठी काय बनवायचं याचा विचार करत आहे. आता मी रोज तुमच्या आवडीनुसार खायला बनवीन. स्वातीला सकाळपासून घरात बरीच कामे करायची असतात. उगाच काय त्या बिचारीला पुन्हा पुन्हा त्रास द्यायचा. बोला काय खाणार आज? रजनीताई काही बोलल्या तरी प्रतापरावांना सगळं समजत होतं. कालच्या स्वातीच्या वागण्यानंतर त्यांना आपल्या सुनेकडून पुन्हा अपमानित व्हायचं नव्हतं, म्हणून ते आजपासून स्वतःचं जेवण बनवणार होत्या. प्रतापराव म्हणाले, तू जे बनवशील ते मी खाईन. रजनीताई उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या. पण हे काय, किचनला कुलूप लावले होते. पण आजपर्यंत तर कधीच किचनला कुलूप लावलेलं नव्हतं. मग आज हे सगळं कसं, असा विचार करून रजनीताई स्वातीला आवाज देऊ लागल्या. काय झालं आई, एवढं का ओरडत आहे? स्वाती रागात ओरडत म्हणाली. रजनीताई म्हणाल्या, सुनबाई हे काय, किचनला कुलूप? आत्तापर्यंत या घरात किचन किंवा देवघराला कधीही कुलूप लावलेलं नाही. हो, कारण या घरात 2 भुकेलेले प्राणी राहू लागले आहे आणि त्यांना सतत भूक लागते. आता आमच्या घरात कुबेराचा खजिना तर नाही, जो त्यांच्या 5 वेळच्या जेवणाचा भार उचलू शकेल. त्यामुळे आम्हाला कुलूप लावावे लागले. सुनबाई, तू आम्हाला भुकेलेला प्राणी म्हणालीस का? रजनीताई हळूच म्हणाल्या, आता तुम्ही एवढ्याही भोळ्या नाहीत की माझे शब्द तुम्हाला समजू शकणार नाही. तुमच्या भुकेला मी कंटाळले आहे. आत्तापासून तुम्ही दोघे काय खाणार, किती खाणार यावर मी बारीक लक्ष ठेवेल. तुम्हा दोघांना जेवण कधी आणि किती मिळेल हे देखील मी ठरवेल. स्वाती असे बोलताच रजनीताईंचा राग अनावर झाला. आम्हाला प्राणी म्हणणे इतकी तुझी हिंमत कशी झाली? तू आमच्या खाण्यापिण्याचा हिशोब ठेवणार. हे माझं घर आहे आणि आम्ही इतके गरीब नाही की आम्ही अन्न अर्धवट खाऊ किंवा मोजून मापून खाऊ. येऊ दे स्वराजला घरी. जेव्हा त्याला कळेल की तू कशी वागली आमच्यासोबत, तेव्हा तो तुला चांगलाच धडा शिकवेल. स्वाती म्हणाली, होय, जणू काही त्यांना माहीतच नाही आणि तुम्ही लोकही असेच म्हणाल हे त्यांना ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी आधीच हे सर्व त्यांच्या नावावर केले आहे. आता तुम्ही लोक आमचे आश्रित आहात. आणि आई, आता आजपासून या घरात तुम्हा दोघांना फुकट भाकरी देखील मिळणार नाही. बाबा तर आजारी आहेत, पण तुम्ही तर ठीक आहात ना, म्हणून घरातील सर्व कामे तुम्ही करायची आहेत. नाहीतर तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. बिचारी रजनीताई गुपचूप रिकाम्या हाताने आपल्या खोलीत परतल्या. तर प्रतापराव थरथरत्या आवाजात म्हणाले, पाहिलंच ना, म्हणूनच मी सर्व संपत्ती स्वराजच्या नावे करत नव्हतो. पण तो इतक्या खालच्या पातळीला जाईल असा विचार देखील केला नव्हता मी. आता कर या वयात घरातील कामे, नाहीतर घरचे मालक आपल्याला घराबाहेर काढतील. रजनीताई मोठ्याने म्हणाल्या, मला वाटतं की ती खूप खोटे बोलते आहे. तिनेच माझ्या मुलाचं डोकं खाल्लं असणार. माझ्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. येऊ दे स्वराजला. एकदा का घरी आला खरं काय ते कळेलच. मग रात्री स्वराज घरी आल्यानंतर रजनीताई त्याला म्हणाल्या, बाळा बघ सून काय म्हणते. माझा विश्वास बसत नाही तिच्यावर. मला माझ्या संस्कारावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून तिला आणि तुझ्या वडिलांनाही सांग की ती जे काही बोलत आहे तसे काहीही नाही. तुझे आई वडील आहोत आम्ही की या घराचे गुलाम. तर स्वराज म्हणाला, आई माहिती नाही तुम्ही दोघे कोणत्या युगात जगत आहात. आजच्या काळात कोणीच कोणाचं नाही, फक्त पैसा सर्व काही आहे. आणि तुम्हाला काय वाटते की मी आणि स्वातीने आयुष्यभर तुमची हाजी करावी, तुमच्या मागे पुढे करत तुमची सेवा करत राहावी? रजनीताई आशेचा किरण मनात घेऊन उभ्या होत्या की कदाचित स्वराज स्वातीवर ओरडेल, तिच्याविरुद्ध आपल्या आईवडिलांच्या बाजूने उभा राहील. पण स्वराजने त्यांच्या आशेवर पूर्णपणे पाणी फिरवले होते आणि रजनीताई काहीच न बोलता ढसाढसा रडू लागल्या. आता तर स्वातीला आणखीच मोकळीक मिळाली होती. त्यांना बोलण्याच्या आधी स्वातीने किचनला कुलूप लावले. त्यानंतर दिवसातून 3 ऐवजी 2दा जेवण बनवू लागले आणि उरलेले शिळं अन्न त्या दोघांना देऊ लागले. प्रतापराव आधीच आजारी होते, आता ते जास्त आजारी पडू लागले. एके दिवशी रजनीताईंना खूप अशक्तपणा जाणवत होता. एकतर घरातील सर्व कामे आणि त्याशिवाय जेवणही नीट मिळत नव्हतं. अशक्त होणे स्वाभाविकच होतं, कारण शिळं अन्न खाऊन त्या अशक्त झाल्या होत्या. घरची सगळी कामे उरकून थोडा वेळ पडून राहण्याचा विचार करत असतात त्यांचा डोळा लागतो. दरम्यान प्रतापराव खोलीतून बाहेर पडतात आणि स्वातीला सांगतात की सुनबाई, आज रात्री मला जेवायला देऊ नकोस. त्याऐवजी तू तुझ्या सासूला पोटभर जेवण दे. तिला खूप अशक्तपणा जाणवत आहे. ठीक आहे, मग तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही ना,
तुम्ही दोघे असे वागत आहात जणू काही मी तुम्हा दोघांना उपाशीच ठेवते. बाबा दिवसभर तर काही काम करू शकत नाही, फक्त खायला हवे या दोघांना, स्वाती रागातच म्हणाली. त्यानंतर रजनीताई उठल्या. अरे उशीर झाला मला उठायला, तुम्ही मला का उठवले नाहीत? प्रतापराव म्हणाले, तू एवढ्या आरामात झोपली होतीस की तुला उठवावं असं वाटलं नाही आणि मी जेवायला निघून गेलो. आता तू पण जेवून घे. रजनीताई म्हणाल्या, तुम्ही जेवलात का? चला बरं झालं, तुम्हाला वेळेवर जेवायलाही हवं. बरं स्वातीने काय बनवलं आहे? म्हणजे पुन्हा शिळं अन्न खायला दिलं नाही ना? प्रतापराव जरा चिडून म्हणाले, अगं रजनी, खूप प्रश्न विचारतेस. जाऊन जेवून घे. जे काही बनवलं आहे ते जिवंत तर राहायचं आहे. चव तर कधीच विसरलोय मी. ठीक आहे, चिडू नका, असे म्हणत रजनीताई निघून जातात. जेव्हा त्या स्वतः ताट पाहतात तेव्हा आश्चर्यचकित होतात, कारण स्वाती त्यांना रोज 1 वाटी डाळ आणि 2 पोळ्या द्यायची, पण आज 2 वाट्या डाळ आणि 4 पोळ्या होत्या. त्यांना त्यांची उत्सुकता आवरता आली नाही आणि त्यांनी विचारले, काय झालं स्वाती, आज माझ्या ताटात इतकं जेवण, तुला भूक नाही लागली का? यावर स्वाती म्हणाली, जास्त बोलू नका आणि जे मिळेल ते खा, नाहीतर हेही मिळणार नाही. त्यांना भूक लागलेली होती म्हणून त्यांनी पुढे सुनेला काहीही न विचारता पटकन जेवून घेतले. मग त्यांनी भांडी वगैरे धुवून त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेल्या. आज पोटभर जेवल्याची गोष्ट त्यांनी प्रतापरावांना सांगितली होती, पण त्या खोलीत गेल्या तेव्हा प्रतापराव झोपले होते. सकाळी सांगेल असा विचार करत रजनीताई झोपी गेल्या. सकाळी जेव्हा रजनीताई यांना जाग आली तेव्हा प्रतापराव त्यांच्या पलंगाखाली पडलेले होते. त्यांच्या तोंडातून खूप रक्त वाहत होते. रजनीताईंनी आपल्या मुलाच्या समोर हातपाय जोडून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तेव्हा मुलगा त्यांच्या वडिलांना सरकारी हॉस्पिटलमध्ये सोडून परत आला. डॉक्टर रजनीताई यांना ताबडतोब रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले, परंतु बऱ्याच ठिकाणी भटकूनही आता त्यांना रक्त कुठेच मिळाले नाही. तेव्हा त्या मुलाच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या, जिथे त्यांना भिकारी बोलून हाकलून देण्यात आले. इतक्यात आई, काहीतरी खाऊन घ्या, तो सिक्युरिटी गार्ड रजनीताई यांना चहा बिस्किट देत म्हणाला. पण तितक्यातच डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले की माफ कर, आम्ही प्रतापरावांना उशीर झाल्यामुळे वाचवू शकलो नाही. रजनीताई यांचा घास तोंडात जाण्याआधीच खाली जमिनीवर पडतो. त्यांनी पाहिले की प्रतापराव अगदी शांत झोपले होते. त्यांना समजले होते की आता ते आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेले आहेत. मग सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रजनीताई यांच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंबही नव्हता. इतक्यात रजनीताईंना सर्वात आधी त्यांची मुलगी निकिताचा फोन आला. हे सगळं इतक्या लवकर घडलं की मुलीला कळवण्याची संधीच मिळाली नाही. 1 तासाच्या आत त्यांचं संपूर्ण जगच संपलं होतं. रजनीताईंनी फोन उचलून सांगितलं की बाळा, तुझ्या वडिलांना शांती मिळाली. ते माझ्या आधी गेले हे बरं झालं, नाहीतर एकटेच राहिले असते तर मीही मेल्यावर मला शांती मिळाली नसती. हॅलो आई, तू हे काय बोलत आहेस? बाबासुद्धा काल रात्री मला खूप काही सांगत होते आणि पुन्हा पुन्हा हेच बोलत होते की तुझ्या आईची काळजी घे. काय झालं आई? निकिता तिकडून फोनवर बोलत होती, पण आता रजनीताई निशब्द होऊन खाली बसल्या होत्या. त्या रडतही नव्हत्या आणि कोणासोबत बोलतही नव्हत्या. बातमी कळाल्यावर स्वाती हॉस्पिटलला पोहोचली. तेव्हा पाहिले की बाबा आता राहिले नाहीत आणि आई त्यांच्याजवळ मूर्ती म्हणून बसली आहे. तो सिक्युरिटी गार्ड रजनीताई यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होता, पण रजनीताई जागेवर स्तब्ध होऊन बसल्या होत्या. संध्याकाळपर्यंत प्रतापरावांचा अंतिमविधी पूर्ण झाला होता, पण त्यांची मुलगी परदेशात राहत असल्याकारणाने ती अजूनही पोचली नव्हती. त्या सिक्युरिटी गार्डने रजनीताई यांना सहानुभूती दिली आणि पाणवलेल्या डोळ्यांनी संध्याकाळी त्यांच्या घरी निघून गेला. रजनीताई प्रतापरावाशिवाय दगडासारख्या झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी स्वाती म्हणाली, स्वराज, निकिता तुझी बहीण उद्या येणार आहे. जर तिला कळालं की बाबांचा जीव आपल्यामुळे गेला आहे तर ती काय करेल माहिती नाही. यावर स्वराज घाबरतच म्हणाला की तिला कोण सांगणार? दगड झालेली माझी ही आई. यावर स्वाती म्हणाली की मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटत आहे की आजपर्यंत आईने निकिताला फोन करून का सांगितले नाही आणि कुणास ठाऊक सांगितले असणार. तेव्हा स्वराज म्हणाला की तू निकिताला ओळखत नाहीस का? तिला जर हे सर्व आधी कळाले असते तर ती खूप आधी इथे आली असती. तेव्हा स्वाती म्हणाली, मी काय म्हणते, तुमच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे आणि आता या वेड्या म्हातारीला त्यांच्याकडे पाठवून सर्व समस्या संपून टाकू. मग निकिताची किंवा इतर कोणाचीही भीती राहणार नाही. सगळ्यांना ही गोष्ट सांगू की वडिलांच्या निधनाच्या शॉकमध्येच आईही आम्हाला सोडून निघून गेली आणि म्हणून स्वातीने खिरीमध्ये विष मिसळले आणि तिच्या सासूला खायला घेऊन आली. पण तिला कुठे माहीत होते की निकिता उद्या येणार असल्याचे सांगून आजच घरी आली होती, कारण तिला आपल्या घरची सगळी परिस्थिती स्वतःच्या डोळ्याने बघायची होती. तिच्या वडिलांनी तिला घराच्या चाव्यांचा एक सेट दिला होता, कारण ती परदेशात राहते
आणि घरी कोणी नसेल तरी ती हवी तेव्हा येऊ शकते. पण तिला कुठे माहिती होतं की ही एक चावी एक दिवस आपल्या घराची जासूसी करण्यासाठी वापरावी लागेल. तेव्हा स्वाती रजनीताईंना ती खीर खाऊ घालणार होती तेव्हा निकिता त्यांच्या घरात लपून बसली होती. कारण तिने तिचा भाऊ आणि वहिनी जे काही बोलत होते ते सर्व रेकॉर्ड केले होते. निकिताने स्वातीच्या रेकॉर्डिंग बघितल्यानंतर निकिताने स्वातीच्या जोरात एक कानाखाली मारली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या वडिलांचा जीव घेण्याची आणि आता माझ्या आईलाही ठार मारायचे आहे. निकिताला तिथे पाहून दोघांच्या पायाखालची जमीने सरकली. काय झालं वहिनी? मला इथे पाहून आश्चर्य वाटलं. त्या दिवशी बाबांनी मला फोन करून सर्व काही सांगितले होते आणि मला तुमचा खूप रागही आला होता. वाटलं की आत्ताच्या आता तुम्हा दोघांची चांगली खबर घ्यावी, पण मग वाटले की तुम्हाला रंगे हात पकडावे. त्यानंतर मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकेल. वडिलांशी बोलूनच मी निघाली होती इथे येण्यासाठी, पण काही तांत्रिक कामामुळे मला बाबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. पण आज तुम्ही लोक आईची विल्हेवाट लावण्याच्या बोलण्यात गुंग असताना मी गुपचूप घरात शिरले. मला एकच खंत आहे की आईबाबांनी मला हे सर्व आधी सांगितले नाही. सांगितले असते तर आज माझे वडील या जगात हयात असते. तोपर्यंत पोलीसही तिथे पोचले. त्या सर्व पापी लोकांना घेऊन जा साहेब. त्यांनी प्रथम माझ्या आईवडिलांची सर्व मालमत्ता फसवून हिसकावून घेतली. नंतर माझ्या आईवडिलांना उपाशी ठेवले आणि आता ते माझ्या आईला विष देऊन मारणार होते. याचा हा पुरावा आहे. पोलीस आणि निकिताचे हे रूप पाहून ते दोघे थरकापू लागले आणि रजनीताईंच्या पायावर पडून माफी मागू लागले. पण रजनीताई काहीच बोलल्या नाही आणि पोलीस दोघांनाही घेऊन गेले. निकिताने आईला मिठी मारली आणि खूप रडली. तिथे तिची आई एक वाक्य बोलत होती, चांगलं झालं की ते माझ्या आधी निघून गेले. शांतता मिळाली तुझ्या वडिलांना. रजनीताई यांनी आपली सर्व संपत्ती मग आपल्या मुलीच्या आणि त्या सिक्युरिटी गार्डच्या नावावर केली, ज्याने आपले रक्त देऊन प्रतापरावांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होतं. पण नशिबाने त्यांची साथ दिली नाही आणि ते हे जग सोडून गेले आणि निकिता तिच्या आईला सोबत घेऊन कायमची परदेशात निघून गेली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वच मुले स्वराजसारखी नसतात, परंतु आईवडिलांनीही मुलांना सर्व काही देण्याअगोदर आपल्या भविष्याची तरतूद नक्कीच करून ठेवावी. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.